या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळ येथे सततधार पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घरात घुसले पुराचे पाणी। शेतीसह घराचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होते। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। सीना नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण सीना नदी तीरावरील फरतडे यांच्या वस्तीवर आलेलो आहे। आता जेणेकरून संपूर्ण वस्तीला सध्या पाणी लागल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। खरीप हंगामातील पिके सुद्धा धोक्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक पिकांमध्ये 7 ते 8 फुटापेक्षा जास्त पाणी असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। अचानक पडलेल्या मुसळधार पाऊस आणि कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेला अतिरिक्त विसर्गामुळे सध्या सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण विदर्भ असेल किंवा कोकणात नसून तर सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळ या ठिकाणी आहोत। सध्या आपण आता या माध्यमातून आपण सध्या फरतडे यांच्या शेतामध्ये आहेत। संपूर्ण फरतडे यांच्या शेतीला सध्या तलावाचे स्वरूप आल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। जेणेकरून मौल्यवान वस्तू असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, असे अनेक वस्तू या ठिकाणी भिजून गेल्यामुळे त्यांचं नाहक असं नुकसान झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। प्रशासनाला शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात येत आहे की झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून त्यांना भरघोस मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत असल्याचे दिसत आहे। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या जे सीना नदी तीरावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला। आणखी कोळेगाव धरणातून पाण्याचे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता हवामान खात्याकडून दर्शवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। माझं नाव लाडली मशाक लतीफ शेख, मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। माझं 5 एकर कांदा होतं। 5 एकर कांद्यापैकी आता 4 एकर कांदा पूर्ण पाणी खाली गेलेला आहे। त्या 5 एकर कांद्याला मी लाख सव्वा लाख रुपये खर्च केला होता। ती आता पूर्णपणे कांदा पाण्याखाली आलेला आहे। आता काय करायचं, पार नदीचं पाणी 3 दिवस झालं आमच्या रानातनं हली नाही। आता एवढं खर्च केलं, हे कसं करायचं, कसं राहायचं, कसं जगायचं ह्याच्या पुढं। आता यावर आता आत्महत्या करण्याचा टाईम आलेला आहे। आता पाक माझा कांदा 4 एकर पूर्ण पाण्याखाली आहे। आता किती लाखाचं नुकसान झालं तुमच्या कांद्याचं? माझं 5 एकर कांदा होता, 4 एकर कांदा माझा सध्या पाण्याखाली आहे। आता किती लाखाचं नुकसान झालं? अंदाज किती लाखाचं उत्पन्न होणार होतं? अंदाज ह्यातनं 4-5 लाखाचं उत्पन्न होणार होतं, पण आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे 99%। मग आता तुम्हाला प्रशासनाकडे काय विनंती आहे तुमची? प्रशासनाकडे काय आता तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी हेच आमची प्रशासनाकडे विनंती आहे। सांगू नाव कैलास सदाशिव फडतरे, राहणार मनगुळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर असून या गावचा असून मी माझं क्षेत्र 4 एकर मध्ये पीक, 1.25 एकर कांदा, 3 एकर ऊस आणि माझी जवळजवळ 2 म्हसरं, 1 गाई, 1 कोंड, 1 रेडी आणि 4 शेळ्या एवढी जत्रा बाहेर माझी वस्ती आहे। असं सोडून मी रात्री 1-1.5 वाजता काढलेलं आहे शेतातनं बाहेर। ठीक आहे। तुमच्यासोबत कोण कोण होते? माझ्यासोबत माझा पुतण्या एक होता, तात्या फडतरे, आणि डेप्युटी सरपंच मधू कांबळे आणि बासू शेख, अशी बरीच लोक होती माझ्या संग। तुमच्या शेतातलं कोणते कोणते पिकं पाण्यात आहेत सध्या? शेतातली पिकं समजा माझी ऊस 10 फूट पाण्यात आहे, आपलं 10 ते 12 फूट पाण्यात आहे। कांदा जे आहे ती नाही 8 फुटापासून कांद्यात पाणी आहे। मका बी पाण्यात आहेत। समजा माझं पीक ही पाण्यातच आहे। तुमची मागणी काय आहे शासनाकडे? माझं मागणी आहे काय, आम्हाला विनंती करून आमची काय नुकसान झाली तेवढी भरपाई भरून द्यावी, एवढंच आहे आमची मागणी। मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगुळी। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्ये। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त
इकबाल फॅशन येथेच आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इकबाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इकबाल फैशन में ही। इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।